भैरवी, तू इथे काय करतेस? तू आज येणार होतीस का भेटायला? मला माहित नव्हतं. हाय तिलोत्तमा. आणि आता मला माझ्याच मैत्रिणीच्या घरी माझ्याच मैत्रिणीला भेटायला तिची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. तसं नाही, पण म्हणजे काही काम होतं का महत्वाचं? काम काम नाही, एक मोठी गुड न्यूज घेऊन आले मी तुझ्यासाठी. आणि गुड न्यूज अशी की ती ऐकल्यानंतर तुला तुला मला अशी खट्ट मिठी मारावीशी वाटेल. गुड न्यूज कोणती? सांगते सांगते. बरं ऐक, मी तुझ्या सगळ्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन घेऊन आले. एक असा रामबाण उपाय घेऊन आले की आता एकाच दगडात दोन्ही पक्षी मारले जातील. तू काय बोलतेस मला खरंच कळत नाही. आय मीन, तुला हवंय ना आपला सारंग लवकरात लवकर शुद्धीवर यावा, बरा व्हावा. होणार. आणि दुसरं म्हणजे ती सावली आता या घरातनं लवकरात लवकर चालती झाली पाहिजे, तेही होणार. कळतंय मला. माझी सुद्धा खूप इच्छा आहे की ती सावली या घरातून निघून जावी, पण माझा नाईलाज आहे. जोपर्यंत सारंग बरा होत नाही, तो शुद्धीवर येत नाही, तोपर्यंत मी तिला घराबाहेर काढूच शकत नाही. तेच तर सांगते ना तिलोत्तमा. त्याचंच सोल्युशन घेऊन आले मी. हे बघ, मी आपल्या सारंगचे सगळे रिपोर्ट्स, त्याचे मेडिकल रिपोर्ट्स मी माझ्या US काही डॉक्टरांना पाठवले. त्यांना मी म्हटलं काहीही करा, मला सारंगला शुद्धीवर आलेलं बघायचंय लवकरात लवकर. ओके ओके, काय म्हणाले? ते म्हणाले की ना सारंगला US आणण्याची गरज आहे, ना US वरून कुठल्या डॉक्टरनी इथं येण्याची गरज आहे. त्यांनी मला असा कॉन्टॅक्ट दिलाय जे डॉक्टर इथेच इंडियात आहे, ते आपल्या सारंगची ट्रीटमेंट करू शकतात. आणि तेही असे डॉक्टर जे आत्तापर्यंत खूप काळापासून कोमात असलेल्या, बेशुद्ध असलेल्या पेशंट्सचा ते इलाज करतात. आणि तेही आजपर्यंतचा त्यांचा रिझल्ट 100% सक्सेस रेट आहे. मग आपण वाट कसली बघतोय? त्यांना बोलवून घेऊया, ट्रीटमेंट चालू करूया. भैरवी, काही करू नकोस. मला कळतंय तुझी ही तळमळ सारंगसाठी मला दिसते, पण सारंग बरा होणं हा आपला उद्देश आहेच. पण आपल्याला ती सावली नकोय ना सारंगच्या आयुष्यात. आणि दुसरं म्हणजे ती सावली माझी शत्रू आहे तिलोत्तमा. मला ती एक क्षणही तुझ्या घरात नकोय. मला माहिती आहे ती या घरात असल्यामुळे तुला किती त्रास होतोय. मला त्याच त्रासातनं तुला सोडवायचंय. एकदा का तू तयार झालीस ना सारंगच्या ट्रीटमेंटसाठी, की मग आपल्याला सावलीची काहीच गरज नाहीये. तू आत्ता या क्षणी तिला या घरातनं जायला सांगू शकतेस, पण त्यासाठी तुझी तयारी हवी. मग आता नीट ऐक. मला डॉक्टरांनी सांगितलंय की ते सारंगला नक्की बरं करतील. सारंगची जी काही ते ट्रीटमेंट करणार आहे त्याच्याने 99% त्याचा पॉझिटिव्हच रिझल्ट येईल. सारंगला शुद्ध येईल, बट देर इज 1% चान्स की त्याचा काही निगेटिव्ह इफेक्ट सुद्धा होऊ शकतो. आय मीन साईड इफेक्ट पण होऊ शकतो, जो 1% चान्स. तेव्हा आता तुला ठरवायचं आहे तिलोत्तमा की तुला 99% पॉझिटिव्ह चान्स घ्यायचा आहे की 1%ची रिस्क. 99% मी रिस्क घ्यायला तयार आहे. तुला माहिती आहे मी माझ्या सारंगसाठी काय वाटेल ते करू शकते. हो ना? तुझी तयारी आहे ना ही 1% रिस्क घ्यायची? मग झालं तर आपला सारंग बरा होणार. थँक्यू सो मच भैरवी, थँक्यू सो मच. सावलीताई, हो तुम्हाला माहिती आहे का ऑफिसमध्ये ना कामाचा खूप मोठा डोंगर झालाय हो.
आणि इतके केसेस आणि फाईल्स खूप पेंडिंग आहेत. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना, सारंगला अजिबात आवडणार नाही असं काम पेंडिंग पडलेलं. मला कळतच नाही आहे काय करू, ऑफिसला जाऊ की नको जाऊ. माहिती आहे मला त्यांना शिस्त किती प्रिय आहे ते, पण खरं सांगू मला असं वाटतंय की ह्या अवस्थेत तुम्ही त्यांच्यासोबत राहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही ऑफिसच्या कामात अडकून नका जाऊ, कारण समजा उद्या त्यांना शुद्ध आली आणि तुम्ही त्यांच्यासोबत असलात ना तर त्यांना छान वाटेल. अहो पण सावलीताई, तुम्हाला तर माहिती आहे ना त्यांचा स्वभाव कसा आहे. शुद्धीवर आल्यावर त्यांना कळलं ना की इतकं काम पेंडिंग आहे आणि मी इथे बसून राहिले तर ते खूप चिडतील हो माझ्यावर. नाही चिडणार ते, तुमची काळजी समजून घेते. सावली तू उद्या बॅक करून निघून गेलीस तुझ्या घरी तरी चालेल. आता इथे तुझी काहीच गरज नाहीये, जातो. हे बघा तिलोत्तमा मॅडम, मला तुमच्यासोबत वाद नाही घालायचा आहे. तुम्ही बघा ना सारंगची अवस्था काय आहे, ते शुद्धीवर आले नाही आहेत. मी कशी जाऊ, मला काळजी वाटते त्यांची. तुला माहिती आहे ना मी त्याची आई आहे. मी जन्म दिलाय माझ्या सारंगला, तेव्हा तुझ्यापेक्षा जास्त काळजी असेल मला त्याची. कबूल आहे ना? त्याला कसं बरं करायचं, कसं शुद्धीवर आणायचं ते मी बघेन. तू जा. पण आई साहेब, तुम्ही असं नेमकं काय करणार आहात की ज्यामुळे सारंग शुद्धीवर येतील? म्हणजे काय प्लॅन काय तुमचा? एक स्पेशलिस्ट आहेत डॉक्टर, त्यांनी गॅरंटी दिली आहे की ते सारंगला बरं करू शकतील. त्यांच्याकडे असं एक औषध आहे जे सारंगला जर का इंजेक्ट केलं, ती ट्रीटमेंट चालू केली तर सारंग लवकरात लवकर शुद्धीवर येईल. आणि माझं असं ठरलंय की ती ट्रीटमेंट सुरू करायची आणि माझा निर्णय अंतिम आहे. हो पण आई साहेब, असे नको ते प्रयोग कशाला करूयात ना आपण. आणि जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही ना की सारंग शुद्धीवर येतील, तोपर्यंत सावलीताई कुठेच नाही जाणार. त्या इथेच राहतील. उद्या चालू करते मी ट्रीटमेंट. उद्या सकाळी डॉक्टरांना बोलवून घेते. ट्रीटमेंट सुरू झाली आणि हा एकदा शुद्धीवर आला की मग गरज नाहीये ना सावलीला इथे थांबायची. नाहीये ना? सावलीताई, तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्या ना कुठल्या कारणाने तुम्हाला फक्त इथून पाठवायचं बघतात. माहिती आहे मला, उगाच घाई गडबड करतायत. सुशीलाताई, मी स्वतः घरी जाते आणि डबा देऊन येते. तुम्ही प्लीज अबीरवर लक्ष ठेवा. हो बरं चालेल, जा तुम्ही. काही काळजी करू नका.